बघा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. बॅटची बघा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघा, पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला जाईल, केला पाहिजे. त्यालाच तर क्रिकेट म्हणतात. या राज, आपण बघा सन्मान करायचा पंचांच्या निर्णयाचा. बघा, राजच्या पारीचा अंत होतोय. सुरेख असा फटका खेळला होता, पण त्यानंतर बॅटची काडा घेऊन सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बाद होतो तो राज. त्याची जागा नाही तो नवीन फलंदाज निलेश. बघा, सुरेख फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये राजने. तो राज मात्र थोडासा निराश होतोय. त्याच्या जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज निलेश. बघा, अष्टपैलू कामगिरी नेहमीच पाहायला मिळते ती आमनेपाडा संघाकडून. बघा, सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. बंटी आणि राज हे खेळाडू कक्षामध्ये परतलेत. आता मात्र नवीन फलंदाज दोन्ही मैदानात आलेत ते निलेश आणि राहुल ही जोडी मैदानात असेल. पुन्हा एकदा गोलंदाज दिगंबर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघा, चेंडू राहुल बाद झाल्यानंतर त्याची जागा येतोय तो नवीन फलंदाज आर्यन. आर्यन आणि निलेश ही जोडी अजूनही मैदानात असेल. प्रथम फलंदाजी करताना चांगली अशी गोलंदाजीचा नजराणा पेश केला दिगंबरने. फक्त आणि फक्त 6 धावांवर रोखलंय पहिल्या षटकामध्ये. आता मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज स्वप्नील. स्वतः कर्णधार आहे ना, स्वतः कर्णधार आहे तो सावध संघाचा आणि स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज. पुन्हा एकदा स्वप्नीलचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटची काळाच घेऊन विसावतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे यष्टीरक्षकाकडून आणि पुन्हा एकदा बाद होतोय फलंदाज निलेशच्या पारीचा अंत होतोय. डीजे
दुसरं षटक मार्गस्थ असताना संत अशी धावगती पाहायला मिळते ती आमनेपाडा संघाची. चांगला असा गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कल्याण यांकडून. पुन्हा एकदा सुरेख फटका आतमध्ये बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय आणि चेंडू जातो सरळ सीमारेषे पार आलाय तो षटकार. आला बॉलचा मॅच बॉल आला. बघा एक षटकार आलाय. या षटकाराने थोडासा आत्मविश्वास दुणावेल तो फलंदाजाचा. कारण बघा पूर्णपणे धावांवर रोख लावलं होतं त्या गोलंदाजाने. आता मात्र थोडासा हवी ठरतोय तो फलंदाज ऋतिक. ज्या ऋतिकने आतापर्यंत सलग त्या 2 चेंडूवर दोन 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 धावा आणि एक षटकार आलाय. पुन्हा एकदा तोच ऋतिक. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एका धावेने धावसंख्या होती ती आता मात्र 17 धावा. आता मात्र स्ट्राईकला असेल तो आर्यन. बघा आर्यनला आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती. आता मात्र स्ट्राईक मिळाली आर्यन. आणि आर्यन किती धावा मिळवून देतो आपल्या संघाला. चांगलासा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल आर्यन आणि ऋतिक या दोन फलंदाजांचा. कारण प्रथम फलंदाजी करत असताना मोठ्या धावांचं डोंगर उभा करावा लागेल ते सावध संघासमोर. आणि त्याच दिशेने पहिला चेंडू खेळून काढलाय मिड विकेट डीप विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार आलाय. धावसंख्या झाली ती आता मात्र 23 धावा. बघा आर्यनने शेवटच्या चेंडूवर सुरेख असा फटका टोलवला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येची 23. थोडासा धावसंख्येला आकार देण्याचं काम आता मात्र हे दोन्ही फलंदाज करत असताना. कारण ऋतिकने सुद्धा एक षटकार ठोकला होता आणि त्याचाच खरबुजे को देख खरबुजा रंग बदलताय याप्रमाणे ऋतिकने षटकार ठोकल्यानंतर आर्यन सुद्धा त्याचीच पावलावर पाऊल ठेवून षटकार ठोकतोय आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेश. बघा सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो जयेश. आणि पुन्हा एकदा आता म्हणतो बॅटची काढा घेऊन चेंडू आणि झेलची शक्यता होती म्हणतात झेल सोडलाय. आणि धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती आता मात्र 24 धावा. हा झेल झाला असता तर विकेट मिळाली असते परंतु झेल झाला नाहीये. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर कल्याण यांकडून. सामना करेल आर्यन. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन संघांमध्ये दोन खेळाडूंमध्ये. आर्यन आणि ऋतिक ही जोडी. बघा संघाला जर मोठं टार्गेट सेट करायचं दोघांना टिकून खेळावं लागेल आणि त्याच दिशेने चांगला असं टकवून काढलेला चेंडू या चेंडूवर येते एक धाव. दुसरी धावचा मानस दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पेश करतोय. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर.
आणि या चेंडूवर आली एकच धाव. धावसंख्या होती ती आता मात्र 25 धावा. ऋतिक आणि आर्यन ही जोडी मैदानामध्ये असेल तोपर्यंत आशा असतील ते आमनेमाडा संघाला, कारण बघा चांगली अशी गोलंदाजी होते ती. टोटल झाली आहे 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तो ऋतिक. आता मला सुरेख फाटका करून काढला. एक चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. बघा ऋतिक चांगलीशी फलंदाजी करतोय आतापर्यंत. वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय तो ऋतिक आणि चांगलीशी फलंदाजी केली आहे त्याने आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याच्या फलंदाजीमधून 2 षटकार आले आहेत. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तो ऋतिक. आणि आता चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून सरळ जाऊन विसावतोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा थोडस कमबॅक होतंय तर जयेशचं बघा बारी बारी का खेळ चालू आहे. कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी भावी ठरतोय ऋतिक तर कधी हवी ठरतोय जयेश. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर. आता फुलर लेनचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. या चेंडूवर सुद्धा एक धाव आली आहे. दुसऱ्या धावीचा मानस आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती आता मात्र 35. लॉस ऑफ 4 विकेट्स. बघा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 35 धावा ठोकून काढल्या त्या 3 षटकांमध्ये. आणि या सामन्यातील शेवटचं षटक, 4थं षटक कोण हाताळेल तो गोलंदाज दिनेश. बघा ऋतिक आणि आर्यन या जोडीने पूर्णपणे आपल्या संघाचा सामना सावरलाय. बघा चांगलीशी धावफलक आतापर्यंत हालत ठेवण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण करतोय आर्यन आणि ऋतिक. बघा तारणावर ठरतात या सामन्याचे दोन्ही फलंदाज. आणि शेवटचं षटक ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू लँड झाला. पंच इशारा करतात, दंडित करतात. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते आता मात्र 36 धावा. बघा शेवटचं षटक हाताळतोय तो दिनेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू लँड झालाय. पंच इशारा करतायत, दंडित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजाला दिशाहीन गोलंदाजी केली जाते. शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजीच्या अपेक्षा केल्या जातात गोलंदाजावर कडून त्या अपेक्षेला मात्र खरं उतरत नाही तो गोलंदाज दिनेश. थोडीशी दिशा भरकटतोय. आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू गेलाय तो सीमा पार चौकार आलाय. पुन्हा एकदा बॅट्समनच्या बॅट मधून धावसंख्या झाली ती 41.
बघा मी आधीच म्हटलं होतं की बघा आर्यन आणि ऋतिक ही जोडी जोपर्यंत मैदान असतील तोपर्यंत टार्गेट सेट मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल त्या आमनेपाडा संघाचा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू खेळून काढलाय लॉंग अपच्या दिशेने. या चेंडूवर सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत पाहायला मिळाली त्या आमनेपाडा संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ऋतिक आणि आर्यन ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना बघा शेवटचं षटक मार्गस्थ आहे दिनेशचं. या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट असेल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय, एक असा झेल टिपलाय. थोडासा फम्मा झाला होता परंतु शेवटपर्यंत आपली नजर टिकवून ठेवली आणि आर्यनच्या पारीचा अंत होतोय. डीजे विकेट्स. पुन्हा एकदा हवे चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये परंतु झेल सुटलाय आणि या चेंडूवर सुद्धा येते एकच धाव. धावसंख्या एकाने वाढते, धावसंख्या येते आता मात्र 44. लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र स्ट्राईकला असेल तो पंकज, नॉन स्ट्राईकला असेल तो ऋतिक. बघा ऋतिक अजूनही मैदानात आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो, स्ट्राईकला असेल पंकज. आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, कुठल्या प्रकारची उचली घेत नाही. यॉर्कर लेनचा चेंडू होता, चेंडू सरळ जाऊन विसावला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता होतीये. थोडासा दबाव आणि दडपण असेल ते फलंदाजावर. प्रथम स्ट्राईकला आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर थोडासा निराश करतोय आपल्या संघाला. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी मार्कवर. आणि चौथं षटक संपलंय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरवली ती पूर्णपणे 44 या अंकावर. विजयासाठी 45 धावांची गरज असेल ती सावध संघाला. देवरुंगपाडा विजयी संघ असेल, मेहर इलेव्हन बापगाव या 3 संघांमध्ये लॉस केले जातील आणि एक चिठ्ठी उडवली जातील. एक संघ जो बाहेर निघेल त्याला बाय असेल. तीन संघांमध्ये लॉस केले गेले जातील. बघूया आपण. आणि बघा दोन्ही संघांना सुवर्ण संधी. विजयी संघाला बाय असेल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट धडक मारेल. विजयी संघाला बाय असेल, सुवर्ण संधी दोन्ही संघांना. कुठला संघ विजय होईल, कुठला संघ शेवटच्या फेरीमध्ये पदार्पण करेल आणि यानंतरचा सामना असेल देवरुंगपाडा विपक्ष
बापगाव ना, मेहर 11 बापगाव या दोन संघांमध्ये सामना असेल. बघा आमनेपाडा संघ आणि सावध संघ, तुमच्यामधून जो संघ विजय होईल त्या संघाला बाय असेल. तर बघा क्षेत्ररक्षण लावून घ्या आमनेपाडा संघ. सावध संघ आपले दोन्ही फलंदाज मैदानात उतरवा. तत्पूर्वी टॉस होतोय दोन्ही संघांमध्ये. मेहर 11 बापगाव आणि देवरुंगपाडा. देवरुंगपाडा संघ टॉस विन. देवरुंगपाडा फिल्डिंग. देवरुंगपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमनेपाडा संघाचा प्रथम गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज असेल स्वतः राजकुमार गोलंदाजी करेल. बघा ज्या राजने पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं होतं तर गोलंदाजीच्या जोरावर तोच राज पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर. आणि सावध संघाचा दोन फलंदाज मैदानात असतील. स्ट्राईकला असेल निवृत्ती आणि नॉन स्ट्राईकला असेल तो स्वप्नील. निवृत्ती आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी करेल तो राजकुमार कल्याण यांकडून. बघा पहिलं मेन एंट्री पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील ते पाहूया आपण. थोडस मिस फील्ड होतंय. आता या चेंडूवर येते ती एकच धाव. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो स्वप्नील. राजाचा पुढचा चेंडू आणि फुलर लेनचा चेंडू मात्र चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो पॅडवर. आणि या चेंडूवर स्वप्नील हा बाद होतोय. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये विकेट दिली गेली आहे. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये बाद होते तो स्वप्नील. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये.
एकच धावेवर समाधान मानतोय तो. आणि नवीन फलंदाज येतोय तो दिगंबर. स्ट्राईकला असेल तो निवृत्ती, नाही दिगंबर असेल तो स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल तो निवृत्ती. बघा या दिगंबरने आधीच्या मॅच मध्ये सुरेख अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतात तोच दिगंबर आता मात्र स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा सामना करेल तो राजाचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, बघा चेंडू येतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलंय ते आर्यनच्या माध्यमातून. आणि या चेंडूवर सुद्धा येते ती एकच धाव. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती ती आता मात्र 2 धावा. खूप चांगली अशी गोलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा पेश करतोय तो राज. इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पुन्हा एकदा आता मात्र बॅटच्या खालच्या पट्ट्यामध्ये चेंडू आणि चेंडू जाते तर सरळ वन बाउन्स, सीमा पार, चौकार. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण होतंय शेवटपर्यंत. आपली बॅलन्स ठेवला आणि या चेंडूवर इथे 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होती ती 8. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. आमनेपाडा विपक्ष सावध या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा सुरेख कटवलेला चेंडू. या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल तो निवृत्तीचा. आता मग पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-9. बघा तत्पूर्वी निवृत्ती आणि दिगंबर ही जोडी मैदानात असेल. आता मात्र दुसरा गोलंदाज येतोय तो आर्यन. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळलंय तो आर्यन. सुरेख अशी गोलंदाजी केली ते राजने. फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या त्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आर्यन. आता मात्र बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी थोडस आउटफील्ड थोडस खराब असल्या कारणाने थोडस फंबलिंग होतोय. तत्पूर्वी येत आहेत त्या 3 धावा. धावसंख्या 3च्या मदतीने धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होती ती आता मात्र 12 धावा. आउटफील्ड थोडस खराब असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये झालं. पुन्हा एकदा आर्यन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सामना करेल तो दिगंबर. सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र सरळ चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर आली आहे ती एकच धाव. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आमनेपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आर्यन आता मात्र थोडस कमबॅक करतोय. इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. धावसंख्या झाली ती 13 धावा. पुन्हा एकदा आर्यन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. पुन्हा एकदा खेळून काढलाय तो पॉइंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी ती एकच धाव.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती आता मात्र 14 धावा. थोडस कमबॅक केलंय त्या आर्यनने, पूर्णपणे धावांवर रोख लावण्याचं काम केलं गेलंय. आता मात्र सुरेख फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ जातोय सीमा पार. षटकार दिगंबरच्या बॅटमधून षटकार आलाय डीजे. धावसंख्या होती ती आता मात्र 20 धावा. बघा षटकाराने थोडस आत्मविश्वास दुणावलाय त्या फलंदाजाचा दिगंबरचा. पुन्हा एकदा आर्यन गोलंदाजी मार्कवर, कल्याणकडून सामना करेल तो दिगंबर. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने आणि या चेंडूवर सुद्धा येते एकच धाव. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं निलेशच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज व्यवस्थितरित्या करतायत. दिगंबर आणि निवृत्ती ही जोडी पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर सावध सुरुवात करतोय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. आता म्हणता स्ट्राईकला असेल तो निवृत्ती, सामना करेल तो आर्यनचा. आणि हा विमर चेंडू पंच घोषित करतात, दंडित करतात आर्यनला. आणि यापुढील चेंडू हा फ्री हिट असेल. बघा विमर चेंडू हाताला होता. बघा आता यानंतर हा गोलंदाज विमर चेंडू जर टाकला तर त्याला बाद केलं जाईल. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. विमर चेंडू नो चेंडू होता. पुन्हा एकदा आर्यन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख फटका खेळून काढायचा लॉंग ऑनच्या दिशेने आणि या चेंडूवर सुद्धा येते चांगला क्षेत्ररक्षण येते निलेशच्या माध्यमातून. एकच धाव येते. एका धावसंख्येमध्ये धावसंख्या होती ती 24 धावा. बघा दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24. अजूनही 2 षटकांमध्ये विजयाची गरज असेल ती 21 धावा. 12 चेंडू 21 धावांची गरज विजयासाठी सावध संघाला. आमनेपाडा संघ आणि सावध संघ या दोन्ही संघांमध्ये चाललेला हा चुरशीचा सामना, प्रेक्षणीय सामना. जीटीसी लाईव्ह हा सामना आपण प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बघा खूप अशी चांगली अशी चुरस पाहायला मिळते ती दोन्ही संघांमध्ये. कधी हवी ठरतोय तो आमनेपाडा संघ तर कधी हवी ठरतोय सावध संघ. दोन्ही संघांनी दावेदारी पेश केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या ठोकल्यात त्या तब्बल 24 धावा आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल सावध संघाला. तिसरा गोलंदाज येतोय तो गोलंदाजी मार्कवर आमनेपाडा संघाचा राहुल.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो राहुल. बघा चांगली अशी दोन्ही संघांमध्ये चुरस असेल ती या सामन्यासाठी. कारण बघा या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ बाय असेल थेट प्रवेश करेल तो शेवटच्या सामन्यामध्ये. कुठला संघ असेल पाहूया. आमनेपाडा संघ असेल की सावध संघ असेल. तिसरं षटक घेऊन येतोय तो राहुल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक. क्षेत्ररक्षणाची थोडस व्यूह रचना रचत असताना स्वतः राज कर्णधार. राहुलचा पहिला चेंडू, आपटी घेतलेला चेंडू. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मात्र चेंडूचा अंदाज घेतला नाही कुठल्या प्रकारचा आणि चेंडू सरळ जाऊन पडला तो नो मॅन्स लँड मध्ये. या चेंडूवर आली ती 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 26. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल ती विजयासाठी. पुन्हा एकदा उंच असा पुराचा फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख झेल टिपलाय. आणि आता मात्र दिगंबरच्या पारीचा अंत होतोय. डीजे प्रत्येक चेंडू थोडासा दबाव आणि दडपण आणेल तो फलंदाजावर. प्रत्येक डॉट चेंडू थोडंसं दडपण आणेल तो बॅट्समनवर. तसेच प्रत्येक मोठा फटका दबाव आणेल तो गोलंदाजावर. कारण बघा इथून 10 चेंडू 19 धावांची गरज विजयासाठी. कुठला संघ विजयी ठरेल, कुठला संघ थेट धडक मारेल तो शेवटच्या सामन्यामध्ये. आमनेपाडा संघ असेल की सावध संघ असेल. बघा याच हे षटक हे निर्णायक षटक असेल, तिसरं षटक. आणि या षटकामध्ये जर मोठी धावसंख्या आली तर शेवटच्या षटकामध्ये विजयाकडे वाटचाल करेल सावध संघ. मात्र हे षटक जर चांगलं ठरलं तर मात्र आमनेपाडा संघ विजय आशा पल्लवित करेल. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता सुरेख असा कटवलेला चेंडू चल जातोय तो. या चेंडूवर येते ती एकच धाव. सुरेख असा कटवलेला चेंडू होता थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. मात्र या चेंडूवर आली ती एकच धाव. एका धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 27. पुढील 9 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. आता बघा प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज असेल ती विजयासाठी. आता मात्र डॉट चेंडू. मी आधीच म्हटलं होतं की प्रत्येक डॉट चेंडू थोडासा दबाव आणि दडपण आले तो फलंदाजावर. कारण प्रत्येक डॉट चेंडू हा दबाव आणत असतो. आणि आता मात्र थोडस दडपण असेल आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो. जेव्हा जेव्हा गोलंदाज डॉट चेंडू हाताळतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावला जातो. आता मात्र समीकरण चेंज झालंय. समीकरण असेल धावसंख्या ती 27. 8 चेंडू 18 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा ऑफ स्टिकला सुरेख असा दिलेला फटका आणि चेंडू जातो तो सीमा रेषा पार. संजीवनी देण्याचं काम करतोय तो हा षटकार.
डीजे. बघा राहुलच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर थोडस आता मात्र आत्मविश्वास दुणावलाय तो फलंदाजाचा. जयेशच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा राहुल सामना करेल तो जयेश. पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंग अपच्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार चौकार. दहा धावा आल्यात त्या या दोन चेंडू आणि शेवटचं समीकरण असेल 6 चेंडू 8 धावांची गरज असेल विजयासाठी सावध संघाला. धावसंख्येची टोटल झाली आता मात्र तब्बल 37 धावा. शेवटचा षटक कुठला गोलंदाज हाताळेल या षटकामध्ये गरज असेल ती 8 धावांची. 6 चेंडू 8 धावांची गरज असेल ती विजयासाठी. आणि बघा या सामन्यामध्ये जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. धावांची जर बरोबरी झाली तर मात्र सुपर ओव्हर खेळवला जाईल. तर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर बंटी. आमनेपाडा संघाचा अष्टपैलू गोलंदाज बंटी. या बंटीवर भरोसा दाखवलाय राजकुमारने. स्वतः कर्णधार राजकुमारने भरोसा दाखवलाय तर बंटीवर. जो बंटी अष्टपैलू कामगिरी करतोय तो ऑलराऊंडरची भूमिका निभावतोय तो बंटी. स्ट्राईकला असेल निवृत्ती, नॉन स्ट्राईकला असेल तो जयेश. बंटीचा पहिला चेंडू शेवटचं षटक. 6 चेंडू 8 धावांची गरज. फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडू आली एकच धाव. पुन्हा कारण समीकरण चेंज असेल. समीकरण असेल 5 चेंडू 7 धावांची गरज. बघा प्रत्येक येणारी धाव ही संजीवनी देण्याचं काम करेल ते सावध संघाला. तर प्रत्येक धाव ही अडचणीत आणेल विजयापासून दूर नेईल ती आमनेपाडा संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करताना स्वतः कर्णधार राज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बंटी. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू फक्त दिशा दिली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि सुरेख असा झेल टिपलाय. या झेलवर थोडस पदार्पण करतोय आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित करतोय तो गोलंदाज बंटी. डीजे.